गाईज, वेलकम टू माय चॅनल प्रांजली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि मम्मी लोक गेलेत बाहेर, म्हणजे कुर्ल्याला गेलेले आहेत मम्मी लोक. तर आता जेवण सगळं काय मलाच बनवायचं आहे, त्याच्यामुळं आता चिकनची भाजी बनवायची आहे आणि चिकन फ्राय करायचं आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळं चिकन फ्राय खायचं आहे आम्हाला, तर मग चिकन फ्राय बनवते. तर आता भाजी आणायला वगैरे जायचं आहे, तर सगळ्यात पहिला फ्रेश होऊन घेते, मग भाजी आणायला जाते. मग चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटते मी. चला गाईज, आता आपण भाजी आणायला जाऊया. भाजी आणायला चालले, चिकन बनवायचं आहे ना, मग चिकन आणायला चालले. चला चिकन आणायला चाललो आता आपण. आताच आधी भाजी घेऊन, आणि आज खूप टाइम झालाय. आताशी फक्त भाजी घेऊन आलेली आहे. 7 वाजले. अजून तर सर्व जेवण बनवायचं आहे. अद्रक मिरची वगैरे आणली, लिंबू सगळं संपलं होतं. आणि मेन बात आपलं चिकन आणले. चिकन फ्राय सुद्धा करायचं आहे. हे फ्रायचं आहे चिकन. आणि आपली भाजीसाठी आपल्याला खूप सारं काम आहे. भात पण लावायचं आहे. दोन लेग पीस दिले, 2 लेग पीस, 3 आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. चला तर आपण हे धुवून घेऊया आता चिकन पहिलं. चिकन पहिले धुवून घेऊया आपण. मॅरिनेशन करायला ठेवायचं आहे. फ्रायचं पण चिकन आणि भाजीचं पण चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आपण. तर गाईज, आपण आधी भाजी बनवणार त्याच्या आपण मॅरिनेशन करून ठेवूया चिकन. कारण की काय, हे फ्रायवालं चिकन आहे ते अजून कापायचं आहे आपल्याला बारीक पीसमध्ये. त्याच्यामुळं आपण आधी भाजी जी बनवणार आहे त्याचं आधी मॅरिनेशन करून ठेवूया. एकाचं तरी होऊन जाईल. नाही दही लावूया आपण अगोदर. दही लावलेली आपण त्याला. हळद, आणि आम्ही वापरतो अगरी मसाला. अगरी मसाला या तिखट असतो आणि आम्हाला लागतो कमी तिखट, जास्त तिखट नाही खात. आणि आहे चिकन मसाला. चिकन मसाला टाकून दही टाकलेली आहे तरी पण आपण थोडासा लिंबू पिऊया. चव हे करून थोडासाच टाकायचं आहे आपण. आणि आपलं मीठ चवीप्रमाणे टाकूया.
थोडंच टाकूया, नंतर आपण परत टाकूया आपण भाजी बनवताना. नंतर मॅरिनेशनसाठी आपण मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया आणि भाजीला जे जे काय काय लागेल ते आपण आधी कापून घेऊया. अगोदर तर आपण फ्रायवालं चिकन आहे त्याचं ते कापून घेऊया, कारण त्याला पण मसाला वगैरे लावून ठेवायचा आहे. असं धुवून घेतलं आता चिकन. आता याला पण आपण मसाले लावून घेऊया. आपण चिकन फ्रायला टाकले, पहिला दही टाकले, दही टाकून घेतले. अंड पण टाकणार आहे, पाठवलेलं आहे बहिणीला अंड आणायला. आणि चिकन 65 मसाला, चिकन 65 मसाला आहे. 2 रुपये घेतले, 5 रुपये, 2 रुपये घेतले, सुट्टे नाही थोडासा टाकलेला आहे. आणि फ्रूट कलर, लाल वाला कलर आहे, थोडासा टाकायचं बस. कलर आहे जास्त नाही टाकले. थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकूया आपण, चिकटणार नाही. आणि तेलामध्ये टाकलं ना ते चिकट कढईला, त्याच्यामुळे थोडासा मैदा पण टाकायचा, कॉर्नफ्लॉवर टाकायचं. अंड पण टाकायचे आपल्याला याच्यामध्ये.
आधी मसाला वगैरे सगळं लावून ठेवलेला आहे. अजून अंडा टाकायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची आपल्याला, ती अजून बनवायची आहे त्याच्यामुळे टाकली नाही. आता आपण भाजीची तयारी करूया.
काहीच अडचण नाही. स्वतः भरात केलेलं स्वतः भरासाठी एकदम सगळे स्वतः जे सगळ्या गोष्टी करायचे मेहनत घेतली तर त्याचं फळ मिळेल. आणि त्याच्यानंतर शेवटचे जी कलाकार आहे अर्चना रावते, तर एक युट्यूब कलाकार आहे, तुम्ही बघितलं असेल फायदा काय झाला तुम्हाला सांगतो. हे सगळे कलाकार घेण्यामागचा उद्देश आहे. कारण डान्स म्हटला टेलर म्हटलं तर चेहऱ्यावरचा एक्सप्रेशन आहे ना, ते खूप गोष्टी म्हणतात. आपण डान्स करतो पण आपली जर नजर खाली येते गेला आपण दिवस काढला म्हणून चेहऱ्यावर एक्सप्रेशन अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चेहऱ्यावरचे हावभाव आहे ठेवणे खूप मोठं ठेवणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एनर्जीची ताकद आहे. आपण सुरुवातीला जो डान्स करतो तो शेवटपर्यंत कसा टिकून जाईल ही गोष्ट सुद्धा आपण बघितली पाहिजे. त्याच्यानंतर एवढं मोठं स्टेज आहे, या एवढ्या स्टेजवर ते कोपऱ्याला जाऊन नाचत असेल तर त्याचं महत्त्व काहीच करणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आणि सगळ्या गोष्टी ते प्रॉपर केल्या आणि आज आपल्याला पालघर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजवायला आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल सगळ्या आपल्या सगळ्या पालघरवासियांचं मी सुद्धा धन्यवाद देतो की त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली. सगळ्यांनी भरभरून गाईज बघा आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण एकदा बनवून बघा घरी. तुम्ही पण एकदा नक्कीच बनवून बघा घरी. तुम्ही पण नक्कीच एकदा बनवून बघा. आणि आपली भाजी तर इथे तयारच होते, अजून उकळते. बटाटा टाकले तर अजून शिजलं नाही. मग आपलं चिकन फ्राय पण तयार होते अजून आणि भाजी पण तयार होते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटतो. बाय.